राज्यातील या 22 जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग मोकळा. डिसेंबर महिन्यात होणार निवडणुका. राज्यातील 22 जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठी अपडेट आहे. डिसेंबरमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे, पण यावेळी अनेक राजकीय समीकरणे बदलू शकतात. मंडळी, राज्यात प्रलंबित असलेल्या 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात 50% आरक्षणाची घटनात्मक मर्यादा पाळून निवडणुका घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे रखडलेली निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. अहिल्यानगर, बीड, जालना, नांदेड, हिंगोली, पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 22 जिल्ह्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. याचबरोबर 105 नगरपंचायती आणि सुमारे 12,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही याच कालावधीत होण्याची शक्यता आहे. मात्र 50% आरक्षणाची मर्यादा लागू झाल्यामुळे अनेक ठिकाणी आरक्षणाचे नवे समीकरण तयार होऊ शकते. आता सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि लाखो मतदारांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे. कारण की त्यानंतरच निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.